काटोलमध्ये वसंतराव देशमुख प्रतिष्ठान व राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नितेश कराळे, आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला। या समारंभात नितेश कराळे यांनी रोखठोक भूमिका मांडली। बघूया ते काय म्हणाले तर शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही तर तुमच्या अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात आवाज उचलण्याचं शस्त्र म्हणजे शिक्षण आहे। म्हणून शिका, मोठाले पुस्तकं वाचा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या 10 लाईनच्या मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही। कोणताही मेसेज व्हायरल करायच्या पहिले तो खरा आहे खोटा आहे ही सत्यता पडताळायची आणि त्याच्यानंतर व्हायरल करायचा। बिना सत्यता पडताळल्याशिवाय कोणताही मेसेज या देशात दंगली पसरवून भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही। मग म्हणजे एका वर्षात म्हणजे या निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 8-9 दंगली झाल्या। कोल्हापुरात दंगल झाली, माहित आहे कोणते कोणते पकडले त्या दंगलीत? 12वी सायन्सना 8 चे पोटे होते, पोटे मारणारे। त्या पोट्याचे बाबाने बोलावलं, पोट्याने पकडून आणलं। बाबाने विचारले तुमच्यापर्यंत कुठे बाप विश्वास ठेवत त्या आमचा पोरगा असा करू शकत नाही, त्याने सीसीटीव्ही फुटेज दाखवले। अरे पोरगा तर आपलाच होय, पोरगा असं वाईट रस्त्यानं गेलं कसं हे लक्षात ठेवा। त्यांचे पोरं कॉलेजमध्ये शिकत आहे, ह्या पोट्याने क्रिकेटची बॅट हातात नाही धरतायत, ठीक आहे, चालते असं, ठीक आहे। ते बीसीसीआयचं चेअरमन म्हणून बसलाय सचिव, म्हणते आमच्या घरात घरानेच नाही, हे काम आहे बॅट नाही पकडता येतो त्याने एखादा खेळत होता माहिती त्याने, हो त्याने स्वतः नाही